जिल्हा परिषद अहिल्यानगर या अंतर्गत मिशन आरंभ इयत्ता 8वी विषय बुद्धिमत्ता घटक समसंबंध उपघटक संख्या या विषयाची तासिका आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडीचे पदवीधर शिक्षक श्री बजरंग शंकर भागवत सर हे आज आपल्याला संख्या या विषयावरील समजावून सांगणार आहेत। तरी विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपणही एकदम शांत चित्ताने आपल्या वह्यांमध्ये व्यवस्थित नोट डाऊन करून ते सगळं लेखन करून घ्यावं। अतिशय हुशार असं हे कोपरगाव तालुक्यातील व्यक्तिमत्व असून त्यांनी अनेक तासिका अनेक तासिका घेतलेल्या आहेत। तरी विद्यार्थ्यांनी अतिशय शांततेने ती ऐकावी आणि सरांना विनंती करतो की आपली तासिका सुरू करा। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। तर आज आपली ही बुद्धिमत्ता या विषयावरील दुसरी तासिका आपण या ठिकाणी घेत आहोत। माझी दुसरी तासिका आहे। तर आपण जो घटक बघतोय तो आहे सहसंबंध आणि सहसंबंध या घटकामध्ये जो आजचा आपला उपघटक आहे तो आहे संख्या। तर बघा तुम्हाला मागील वेळेसच सांगितलं 10% वेटेजसाठी या घटकाला वेटेज दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जो सहसंबंध आहे त्याच्यामध्ये आपण मागील तासिकेला शब्दसंग्रह जे असतात त्या शब्दसंग्रहावर आधारित उदाहरणं बघितले। त्यानंतर आज आपण संख्यावर आधारित उदाहरणं बघणार आहोत। याच्यानंतर पुढची जी आहे आकृती आणि नंतर इंग्रजी वर्णमाला, आकृती आणि इंग्रजी वर्णमाला ह्या 4 घटकावर उपघटकावर आपल्याला 10% वेटेजसाठी प्रश्न 8वी शिष्यवृत्तीसाठी विचारले जातात। तर आपण शब्दसंग्रह हा उपघटक अभ्यासलेला आहे। आता आपण या तासिकेला संख्या हा उपघटक अभ्यासणार आहोत। तर अतिशय टिपिकल उदाहरणं आणि जे मागील परीक्षेला विचारले गेलेले आहेत जे पास्ट इयर क्वेश्चन आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याच पद्धतीने जे NMMS हे होते आपली परीक्षा त्यात देखील संख्यावर आधारित थोडे जंबल क्वेश्चन विचारले जातात आणि विचार करण्यासाठी इथे पुरेसा वेळ आपल्याला उपलब्ध होत नाही। त्या दृष्टीने आपला सराव होणं गरजेचं असतं आणि म्हणून आज आपण संख्या या उपघटकावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत। आणि मागील तासिकेला आपण तुम्हाला सांगितलंच होतं की मागील तासिकेला आपण पहिले 4 पद आपल्याला या ठिकाणी दिलेले असतात आणि 4 पद दिल्यानंतर आपल्याला 4 पदांपैकी जो काही पहिलं पद आहे त्याचा सहसंबंध दुसऱ्या पदाशी असतो, त्यानंतर तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी किंवा चौथ्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे अशा पद्धतीने आपल्याला हे उदाहरणं सोडावं लागतात। सर्वप्रथम आपल्याला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे तो लक्षात येणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच पद्धतीचा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदाशी कशा पद्धतीने लावला जाऊ शकतो याचा आपण अनुमान लावतो किंवा याचा अभ्यास आपण पहिल्या 2 पदांवरून करतो आणि नंतर आपल्याला तिसरं आणि चौथं पद कशा पद्धतीने आपण हे करू शकतो। तर यावरची उदाहरणं आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर बघा पहिल्या 2 संख्यांचा सहसंबंध लक्षात घ्यायचा आहे आपल्याला। तर काय पहिल्या 2 संख्यांचा सहसंबंध लक्षात घेऊन पहिल्या ज्या 2 संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांचा संबंध लक्षात घेऊन पहिल्या 2 संख्यांचा संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा। प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा। प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या शोधा। तर हा कॉमन प्रश्न असतो। अशाच पद्धतीने प्रश्न दिला जातो आपल्याला की 2 संख्यांचा संबंध आपल्याला सर्वप्रथम लक्षात घ्यायचा आहे आणि त्या 2 संख्यांचा संबंध लक्षात आल्यानंतरच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नाचा सहसंबंध आपल्याला काय होणार आहे लक्षात येणार आहे।
तर बघा आता थोडं क्लिअरिटीचा इश्यू मे बी येऊ शकतो, तर थोडं क्लोज स्क्रीन घेतोय मी. हा, तर बघा पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो काही सहसंबंध आपण लक्षात घेणार आहे, त्याच्यानंतरच आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा काय होणार आहे, सहसंबंध आपल्या लक्षात येणार आहे. तर पहिलं उदाहरण आपण घेणार आहोत. तर पहिलं उदाहरण या ठिकाणी आहे बघा, 6 आणि 15. 6 आणि 15 पहिलं पद दिलेलं आहे 6, दुसरं पद दिलेलं आहे 15. त्याच्यानंतर तिसरं पद जे काही आहे ते आहे तिसरं पद आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि नंतर आपल्याला दिलेलं आहे 18. नंतर काय दिलेलं आहे आपल्याला 18 दिलेलं आहे. तर आता आपल्याला पहिलं पद 6 दिलंय, दुसरं पद दिलंय 15, त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन मार्क दिलाय आणि नंतर चौथं पद आपल्याला दिलेले आहे 18. तर 18 दिल्यानंतर बघा आता आपल्याला 6, 15 आणि याच्यावरून आपल्याला तिसरा आणि चौथ्या पदामध्ये काय संबंध आहे तो लक्षात घ्यायचा आहे. तर बघा आता आपण दुसऱ्या पदाचा जर संबंध इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर बघा 1 अधिक 5 बरोबर किती उत्तर येते 6. म्हणजे दुसऱ्या पदाच्या संख्यांची जर आपण बेरीज केली, दुसऱ्या पदाच्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर बघा दुसऱ्या पदाच्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर काय येतंय 6 उत्तर येतंय दुसऱ्या पदाच्या संख्येची बेरीज केली तर. आणि तशाच पद्धतीने आपण चौथं पद जे आहे त्याची जर बेरीज केली 1 अधिक 8 तर आपल्याला उत्तर येतंय 9. उत्तर काय येतंय 9. म्हणून या ठिकाणी आपण संख्या लिहिणार आहोत 9. तर कोणती संख्या येणार आहे या ठिकाणी 9 ही संख्या या ठिकाणी काय होणार आहे येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या संख्यांचं सोल्युशन किंवा या जे काही संख्या आहे घटक आहे यावर आधारित आपण सोल्युशन अशा पद्धतीने करू शकतो. तर 9 उत्तर या ठिकाणी आलेले आहे. सर्वांनी उत्तर दिलेले आहे त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. यानंतर आपण अशा पद्धतीचे उदाहरण घेणार आहोत. हे अतिशय सोपं उदाहरण होतं. क्वेश्चन तोच राहणार आहे, पहिल्या 2 संख्यांचा संबंध लक्षात घ्यायचा आणि त्याच्यावर आधारित आपल्याला काय करायचंय तिसरी किंवा चौथं पद आपल्याला शोधायचं आहे. तर बघा या ठिकाणी आता आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत. पहिलं पद आहे 63 आणि दुसरं पद आपल्याला या ठिकाणी दिलंय 2. त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे 62 आणि या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे चौथ्या पदाला. पहिलं पद दिलंय 63, दुसरं पद दिलंय 2, त्यानंतर तिसरं पद दिलंय 62 आणि चौथं पद आपल्याला काय दिलंय क्वेश्चन मार्क या ठिकाणी दिलेला आहे. तर बघा आता आपल्याला या ठिकाणी पर्याय मी सांगतो. या ठिकाणी खाली पहिला पर्याय आहे 4, दुसरा पर्याय आहे 3, त्यानंतर तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 2 आणि चौथा पर्याय आहे 6. अशा पद्धतीने 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर आपल्याला सर्वप्रथम आपण काय करत असतो, पहिलं पद आणि दुसऱ्या पदामध्ये काय संबंध आहे ते आपण या ठिकाणी शोधत असतो. तर बघा 6 आणि 3 याचं 2 याच्याशी काय संबंध आहे 63 आणि 2. आपण जर या ठिकाणी पहिलं पद पाहिलं तर ते आहे 63. जर आपण 6 ला 3 ने जर भागलं तर उत्तर आपलं येणार आहे 2. 6 भागिले 3 जर केलं तर आपलं उत्तर 2 येणार आहे. त्याच पद्धतीने आपण इकडे जर गेलो तिसऱ्या पदाला तर 6 भागिले 2 जर आपण केलं तर आपलं उत्तर येणार आहे 3. काय उत्तर येणार आहे आपलं 3. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा अचूक असणार आहे. कारण आपल्याला इथं काय करायचं आहे 2 अंकांचा एक दशकाला काय करायचंय एककाने भागायचंय. इथे पण आपण 6 ला जर 3 ने भागलं तर उत्तर 2 येतं. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या पदावर जर तशी प्रक्रिया करणार आहोत जशी पहिल्या पदावर केली. 6 ला जर 2 ने भागलं तर उत्तर आपलं येणार आहे 3. उत्तर काय येणार आहे आपलं 3 या ठिकाणी उत्तर आपलं येणार आहे. तर बघा
अशा पद्धतीने हे आपण उदाहरण घेतलेलं आहे. याचं तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर त्यानंतर आपण पुढचं अजून एक उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्याला पहिलं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सहसंबंध जर लक्षात आला पहिल्या दोन पदांचा काय आहे, तर त्याच्यावरच आधारित आपण काय करू शकतो, तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा सहसंबंध लक्षात घेऊ शकतो. मग आपल्याला तिसरं पद किंवा चौथं पद ओळखण्यासाठी प्रश्न विचारला जातो. यानंतर बघा 75-60 म्हणजे 75-60 पहिलं पद आहे 75, दुसरं आहे 60. त्यानंतर तिसरं पद आपल्याला दिलं या ठिकाणी 28 आणि आपल्याला प्रश्न विचारला येतो चौथं पद काय आहे, तिथे क्वेश्चन मार्क आहे आपल्याला. तर याचं जे पर्याय आहेत ते आहेत 73-50. पहिलं आहे 73. त्यानंतर दुसरं जे पर्याय आहे तो आहे 50. तिसरा आहे 60. आणि चौथा जो पर्याय आहे तो आहे 65. चौथा पर्याय आहे 65. चौथा पर्याय जो आहे तो आहे 65. तर बघा आता आपल्याला इथे आपल्याला लगेच लक्षात येत नाही की काय उत्तर असू शकतं. बघा 75 आणि 60 आहे पहिलं पद. काय पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध ज्यावेळेस आपल्या लक्षात येईल त्यावेळेसच आपण तिसऱ्या आणि चौथ्या पदाकडे जाऊ शकतो. जर आपण डायरेक्टली जाण्याचा प्रयत्न केला तर आपलं उत्तर मे बी चुकीचं असू शकतं आणि आपला मार्क जाऊ शकतात. अशी जे सिंपल थिंकिंग इथं वापरलेली आहे बघा. 75 ही संख्या आहे पहिलं पद. तर मग 75चं काय केलंय, दोन्ही अंकांची काय केलेली आहे, बेरीज केलेली आहे. 7 प्लस 5. 7 आणि 5 किती आले अंक, उत्तर 12 आले उत्तर. आणि 12 ह्या अंकाला येणाऱ्या अंकाला काय केलंय 5 ने गुणलेलं आहे. मग नंतर 12×5 60 उत्तर या ठिकाणी येत आहे. म्हणजे बघा काय केलंय 75च्या अंकांची दोन्ही एकक आणि दशक यांची काय केली बेरीज केली. त्यानंतर किती उत्तर आलं, 7 अधिक 5 बरोबर 12 उत्तर आलं. आणि त्यानंतर 12 गुणिले 5 त्या येणाऱ्या बेरजेला काय केलंय 5 ने आपण गुणलंय आणि उत्तर किती आलंय 60 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तर अशाच पद्धतीची प्रक्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत. 28 आहे, दोन्ही अंकांची बेरीज करायची आपल्याला, एकक आणि दशक. 2 अधिक 8 किती आले 10 आले. आता 10 अंकाची जी बेरीज आली त्याला आपण काय करणार आहे 5 ने काय करणार आहोत गुणणार आहोत. 10 गुणिले 5 बरोबर उत्तर आपलं आलंय 50. आणि आपला उत्तराचा जो पर्याय आहे तो आहे 50. उत्तराचा पर्याय किती आहे 50 आहे. म्हणजे आपण काय केले, जे पहिल्या पदाचे जे दोन्ही अंक आहेत त्या दोन्ही अंकाची काय केली आपण बेरीज केलेली. पहिल्या पदाचे जे दोन्ही अंक आहेत त्या दोन्ही अंकाची काय केली आपण बेरीज केली. आणि बेरीज केल्यानंतर त्या ज्या येणाऱ्या बेरजेला आपण कितीने गुणलंय 5 ने गुणलंय. मग 12 गुणिले 5 आले 60 आलं. त्याच पद्धतीने आपण दोन्ही अंकांची तिसऱ्या पदाच्या दोन्ही अंकांची काय केली बेरीज केली. 2 गुणिले 8 म्हणजे 2 अधिक 8 किती झाली 10. आणि 10ला कितीने गुणलंय आपण 5 ने गुणलंय. आणि मग आपलं जे काही उत्तर आलंय ते किती आलंय 50 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे दोन्ही अंकांची बेरीज आणि त्याला कितीने गुणायचंय 5 ने गुणायचंय. ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. पहिल्या दोन अंकांचा संबंध काय आहे. ज्या पद्धतीने आपण शब्दसंग्रहामध्ये बघितलं की दोन्ही शब्दांचा एकमेकांशी संबंध काय येतोय, तो संबंध ओळखूनच आपण काय करत होतो तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा संबंध आपण लक्षात घेत होतो. तर अशाच पद्धतीने आपण काय करणार आहोत आता ही संख्यांच्या बाबतीत देखील या पद्धतीचा अवलंब करणार आहोत की दोन्ही पदाचा संबंध काय आहे. ज्यावेळेस आपल्या दोन्ही पदाचा संबंध लक्षात येईल त्याच वेळेस आपल्याला हा घटक पूर्णपणे समजणार आहे किंवा या घटकावरील उदाहरण आपल्याला सोडवता येणार आहेत. कारण हा उपघटक संख्यांचा जो काही आपण वेगवेगळ्या क्रिया करतोय, संख्यांच्या गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी क्रिया असतील किंवा 2 अंकांची आदला बदल असेल किंवा 2 अंकांची बेरीज 2 अंकांची वजाबाकी त्यानंतर 2 अंकांचा भागाकार 2 अंकांचा गुणाकार, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संख्यावर ज्या क्रिया केल्या जातात त्या क्रियांचा अवलंब याच्यामध्ये केला जातो. ज्या मूलभूत क्रिया आहेत त्यांचा किंवा संख्यांचं एकक दशक शतक जे काही स्थान आहे ते स्थान काही वेळेस बदललं जातं. त्या स्थानातील काही
एककावर केली जाते क्रिया किंवा शतकावर केली जाते. अशा पद्धतीने त्याचप्रमाणे वर्ग असतील, वर्गमूळ असतील, घन असेल, घनमूळ असेल, अशा पद्धतीच्या ज्या संख्यांच्या क्रिया आहेत त्याचा अवलंब याच्यामध्ये केला जातो आणि आपल्याला या ठिकाणी विचार करण्यास अधिक वाव असतो. कमी वेळेत अधिक आपल्याला विचार करून याचे उदाहरणं सोडावं लागतात. जर आपल्याला एखाद्या उदाहरणाला अडचण आली तर आपला वेळ अनेक वेळा त्याच्यावर खर्च होतो आणि वेळ खर्च झाल्यामुळे कमी मार्कासाठी आपण जास्त लढतो किंवा कमी मार्कासाठी आपल्याला काय करावं लागतं, जास्त वेळ द्यावा लागतो. त्याचा परिणाम आपल्या पुढे येणाऱ्या उदाहरणावर होतो. त्यामुळे हे उदाहरण सोडवत असताना जर आपल्याला पहिल्या काही कालावधीमध्ये जर आपल्याला आठवलं, जर आपल्याला सुचलं की हा संबंध आहे तर आपण लगेच करायचंय, सोडवायचंय. जर आपल्याला वेळ जर जास्त जाण्याचा धोका जर निर्माण झाला तर आपल्याला काय होईल, याच्यावर अधिक वेळ जाऊ शकतो. म्हणून जर आपल्याला पहिल्या प्रयत्नात जर सुटलं तर अधिक चांगलं आणि नसेल सुटलं तर आपण पुढचे प्रश्न सोडून नंतर या प्रश्नाकडे यावं असं मला वाटतंय. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न घेऊया. बघा, पहिलं पद आहे 25 आणि दुसरं पद आहे 10. 25 आणि 10. पहिलं पद आहे 25, दुसरं पद आहे 10, चौथं पद आहे 64 आणि आपल्याला तिसरं पद आहे 64 आणि चौथं पदासाठी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलाय. म्हणजे चौथं पद आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय केलंय, विचारलेलं आहे. म्हणजे पहिलं पद जर 25 असेल तर दुसरं पद 10, तिसरं पद 64 आणि चौथं पद आपल्याला या ठिकाणी त्यांनी काय केलंय, विचारलेलं आहे. तर आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. बघा, याचे पर्याय मी तुम्हाला सांगतोय. पहिला पर्याय आहे 10, दुसरा पर्याय आहे 15. पहिला पर्याय आहे 10, दुसरा पर्याय आहे 15. त्यानंतर तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 13 आणि चौथा पर्याय आहे 16. अशा पद्धतीने 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर आता आपण बघणार आहोत. पहिला 25 आहे, दुसरा पद आहे 10. तर पहिल्या आणि दुसऱ्या पदात आपल्याला एक थोडा संबंध कसा लक्षात येईल. 25 ही काय आहे, वर्गमूळ आहे. वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला 25चं. तर बघा 25, तर जर 25चं आपण वर्गमूळ काढलं तर ते किती येतं, 5 येतं. आणि 5ला आपण काय करणार आहोत, 2 ने गुणणार आहोत. 5ला 2 ने गुणल्यानंतर किती उत्तर येतंय, 10 आपलं काय येतंय, उत्तर येतंय. 5ला जर आपण 2 ने गुणलं तर किती उत्तर येणार आहे, आपलं 10 उत्तर येणार आहे. म्हणजे आपण जर 5ला वर्गमूळ काढलं 25चं तर ते येतंय 5 आणि त्या वर्गमूळाची काय केली आपण, दुप्पट केली. हे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध आपल्या लक्षात आलेला आहे. याच्यानंतर काय करणार आहोत आपण, या ठिकाणी 64 आहेत. तर 64चं जे वर्गमूळ आहे, वर्गमुळात 64, तर आपलं येणार आहे बघा 8 उत्तर येतंय. किती उत्तर येतंय, 8. 8 उत्तर आल्यानंतर आपल्याला 8ची काय करायची आहे, दुप्पट करायची आहे. 8ची दुप्पट, 8 दुने 16. किती आलं, 16. आपलं उत्तर किती आलंय, 16 हे उत्तर आलंय. म्हणजे संख्याचं वर्गमूळ काढून पर्याय क्रमांक 4 आपला येतोय. संख्याचं वर्गमूळ काढायचं आणि वर्गमूळ काढल्यानंतर काय करतो आपण, जी काही संख्या येते, वर्गमूळ येतं, त्या वर्गमुळाची काय करतो आपण, दुप्पट करतो. वर्गमुळाची दुप्पट. मग 64चं वर्गमूळ 8, 8चं दुप्पट किती आली, 16 आली. तर आपला हे जो पहिला जो संबंध आहे तो ज्या वेळेस लक्षात येणार आहे त्याच वेळेस आपल्या हे काय होणार, आपल्या तिसरा आणि चौथ्या याचा संबंध आपल्या लक्षात येऊन आपल्याला तिसरं किंवा चौथं पद आपल्याला काढता येऊ शकतं. किंवा आपण वर्गमुळाची दुप्पट न करता काय केलं, 5 मध्ये 5 मिळवले. वर्गमूळ जे आलं 5, 5 मध्ये 5 मिळवले तरी काय होणार आहे, 10 या ठिकाणी होणार आहे. आणि 8 मध्ये 8 मिळवले तरी किती होणार आहे, 16 या ठिकाणी होणार आहे. 30 संख्या मिळवली पण आपण शक्यतो दुप्पट केली तर आपल्याला अधिक सोयीस्कर हे होणार आहे. तर अशा पद्धतीने बघा, आपण हे वर्गमुळावर आधारित, वर्गसंख्येवर आधारित एक उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर याच्यानंतर आता पुढचं एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायचंय. बघा, तर संख्या आहे 11. पहिली संख्या आहे 11, दुसरी आहे 110. पहिली संख्या आहे 11, दुसरी संख्या आहे 110.
10. त्यानंतर चौथी संख्या आहे 9 आणि आपल्याला शोधायची आहे चौथी संख्या. तिसरी संख्या 9 आहे, चौथी संख्या आपल्याला काय करायची आहे, शोधायची आहे. तर बघा या ठिकाणी आपण काय करणार आहोत, पर्याय आपल्याकडे दिलेले आहेत. बघा पहिला पर्याय आहे 71, दुसरा पर्याय आहे 81, तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 72 आणि चौथा पर्याय आहे 82. तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचे आहे, संख्यांचा संबंध लक्षात घ्यायचा आहे. पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा आपल्याला काय करायचा आहे, संबंध लक्षात घ्यायचा आहे. तर बघा आता 11 दिलेत आणि 110 या ठिकाणी दिलेले आहे. तर आपल्याला सुरुवातीला तिसऱ्या पदाकडे न जाता आपल्याला काय करायचंय, पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा काय करायचं आहे, सहसंबंध काय आहे हा लक्षात घ्यायचा आहे. तर बघा 11चा जर आपण वर्ग केला, 11चा जर आपण वर्ग केला तर 11चा वर्ग येतो 121 आणि 121 मधून आपल्याला काय करायची, ती संख्या म्हणजे 11 काय करायची, वजा करायची. आपलं उत्तर येणार आहे 110. म्हणजे पहिली संख्या 11, त्याचं दुसरी संख्या 110 कशी आली हे आपल्याला समजणं अतिशय गरजेचं असतं. तर बघा 11चा वर्ग आला 121 आला, बरोबर. 121 मधून ती संख्या वजा केली म्हणजे 11च वजा केली तर आपलं उत्तर येतं 110. म्हणजे 11 आणि 110चा जो संबंध आहे, तर संख्याचा वर्ग करून त्यातून तीच संख्या काय केली आपण, वजा केली आणि उत्तर किती आलंय, 110 उत्तर आपलं आलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण तिसऱ्या संख्येवर काय करणार आहोत, प्रक्रिया करणार आहोत. तर तिसऱ्या संख्येवर प्रक्रिया करत असताना 9चा काय केला आपण, आता इथं जसा 11चा वर्ग केला तसंच आपण इथं काय करणार आहोत, 9चा वर्ग करणार आहोत. तर 9चा वर्ग आला 81. 9चा वर्ग किती येणार आहे, 81 येतो. तर 9चा वर्गामधून आपल्याला काय करायचं मग, 81 वजा 30 संख्या म्हणजे 9 वजा करायचे आणि 9 वजा केल्यानंतर आपलं उत्तर किती येत आहे मग, 70. 9 वजा केल्यानंतर आपलं उत्तर येत आहे 72. किती उत्तर येत आहे आपलं, 72 उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक किती, 3 आपला येतोय. म्हणजे आपल्याला काय करायचंय, पहिल्या संख्येचा काय केला, वर्ग केला आणि त्यातून 30 संख्या वर्ग केली. हे सिंपल थिंकिंग या ठिकाणी होतं. साधी कन्सेप्ट आहे की वर्ग करून काय करायचं, 30 संख्या काय करायची आपल्याला वजा करायची. म्हणजे आपण ज्यावेळेस 11चा वर्ग करणार आहोत, 11चा वर्ग 121 वजा 30 संख्या, 11 म्हणजे 110 उत्तर आलं, बरोबर. म्हणजे 11 110 झालं आणि नंतर 9 आणि आपल्याला पुढची संख्या शोधायची. मग 9चा वर्ग किती आला, 81 आणि 81 मधून आपण काय केलं, कितीच संख्या म्हणजे 9 वजा केले आणि 9 वजा केले तर आपलं उत्तर किती येतं, 81 वजा 9 म्हणजे आपलं उत्तर येतं 72. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे. वर्ग, वर्गमूळ यावर आधारित असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि आपल्याला आपण इल्युमिनेशन मेथड किंवा बरेच प्रकारे आपण विचार करतो आणि मग ते काय होतं, आपल्याला उत्तर आपल्याला काढता येतं. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण घेणार आहोत. बघा 82 92. पहिलं पद आहे 82 आणि दुसरं पद आहे 92. पहिलं 82, दुसरं 92 आणि त्यानंतर तिसरं पद आहे 65 आणि आपल्याला आता काय करायचं आहे, चौथं पद या ठिकाणी काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर बघा पहिलं पद 82, दुसरं पद 92, तिसरं पद 65, आपल्याला शोधायचंय चौथं पद. तर बघा आता 82चं आपण जर लक्षात घेतलं, पहिलं पद आणि दुसरं पद 82 92 आहे. तर बघा 82चं आपण जर पहिल्या आणि दुसऱ्या अंकाची बेरीज केली, 8 अधिक 2 बरोबर किती येणार आहे आपलं उत्तर, 10. किती येणार आहे, 10. आणि 10 मध्ये 10 हे उत्तर जे येत आहे ते काय करणार आहे आपण 82 मध्ये मिळवणार आहोत. म्हणजे 82 अधिक 10 किती उत्तर आलं आपलं, 92 आलं. किती आलं, 92. म्हणजे आपल्याला काय करायचंय, सिंपल जी पहिली संख्या दिलेली आहे त्याचं एकक आणि दशकाची काय करायची, बेरीज करायची आणि ती बेरीज त्याच संख्येमध्ये काय करायची आपल्याला मिळवायची आहे. म्हणजे 82 संख्या आहे
पहिला अंक 8 आहे आणि दुसरा अंक 2 आहे. मग काय केलं आपण 8 अधिक 2 किती उत्तर आलं आपलं 10 उत्तर आलं. 8 अधिक 2 किती उत्तर आलं 10 उत्तर आपलं या ठिकाणी आलं. आणि 10 काय करायचं आपल्याला त्याच्यात 82 मध्येच मिळवायचे म्हणजे आपलं उत्तर किती आलं 92 आलं. तर आता आपण पुढे काय करणार आहोत आपल्याकडे तिसरी जी संख्या तिसरं जी अंक आहे तिसरं जे पद आहे ते आहे 65. काय आहे तिसरं पद आपलं 65 आहे. तर मग आपण तिसऱ्या पदात काय करणार आहोत 65 ची बेरीज करणार आहोत पहिल्याने म्हणजे एककाची आणि दशकाची 6 अधिक 5 दोन्ही अंकाची बेरीज केली किती आलंय उत्तर 11 उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. किती आलंय उत्तर आपलं 11 6 आणि 5 11. आणि त्यानंतर या 11 कशामध्ये मिळवणार आहोत आपण 65 मध्ये मिळवणार आहोत 11 65 अधिक 11 आपलं उत्तर किती येणार आहे 76 आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे. तर बघा सिंपल थिंकिंग होतं इथं या ठिकाणी काय होतं पहिली जी संख्या आहे त्या दोन्ही अंकांची काय करायची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर ती जी संख्या येते ती काय करायची त्या दिलेल्याच पहिल्या संख्येमध्ये मिळवायची. म्हणजे 8 अधिक 2 किती आले 10 10 मध्ये किती मिळवले 82 82 अधिक 10 किती झालं 92. त्याच पद्धतीने आपण तिसऱ्या जर पदाकडे गेलो तिसरं पद आहे 65. मग 65 काय केलंय आपण 6 अधिक 5 किती उत्तर आलं 11 11 कशात मिळवायचे आपल्याला तिसऱ्या पदात 65 मध्ये मिळवायचे. 11 ज्यावेळेस आपण 65 मध्ये मिळवतो 65 अधिक 11 आपलं उत्तर येणार आहे 76. अशा पद्धतीने साधं कन्सेप्ट आहे अंकांची बेरीज. मी तुम्हाला सुरुवातीला सांगायचं अंकांची बेरीज अंकांचा गुणाकार अंकांची वजाबाकी अशा पद्धतीच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांवर आधारितच हे प्रश्न असतात. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला अतिशय कमी वेळात आणि कमी कालावधीत सोडवण्यासाठी आपल्याकडे एक उपाय असतो तो म्हणजे काय जास्तीत जास्त सराव आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेसच आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न अतिशय वेगाने आपण सोडू शकतो. म्हणून अतिशय सराव हा अतिशय गरजेचा आहे. तर आता थोडा वेगळा प्रकारचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये आहेत बघा पहिलं पद जे आहे ते आहे 262. पहिलं पद आहे 262. त्यानंतर दुसरं पद या ठिकाणी आहे दुसरं जे पद आहे ते आहे 464. 464 दुसरं जे पद आहे ते आहे 464. त्यानंतर तिसरं पद आपल्याला दिलंय 363. 363 काय दिलेलं आहे आपल्याला तिसरं पद आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 363. आणि आपल्याला आता शोधायचं आहे चौथं पद. तर बघा 3 अंकांची या ठिकाणी संख्या आपल्याला दिलेली आहे एकक दशक शतक एकक दशक शतक. तर आपल्याला पहिल्यांदा मी पर्याय पण या ठिकाणी देतोय. पहिला पर्याय आहे 464. दुसरा जो काही पर्याय आहे तो आहे 565. 565. तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 666. आणि चौथा जो काही पर्याय आहे तो आहे 767. 767. अशा पद्धतीने या ठिकाणी संख्या दिलेली आहे. अतिशय सिंपल थिंकिंग या ठिकाणी आहे. 262 जर पहिलं पद असेल तर दुसरं पद किती आहे 464. तर आपल्याला दोन पदांचा काय संबंध लागतो त्याच्यामध्ये काय क्रिया केल्यानंतर आपल्याला दुसरं पद मिळू शकतं पहिल्या पदावर कोणती क्रिया केल्यानंतर आपल्याला दुसरं पद मिळू शकतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण पहिलं पद या ठिकाणी बघूया 262 आहे. तर या ठिकाणी आपल्याला 464 कशा पद्धतीने आले असेल तर बघा 262 आहे तर याला आपण गुणिले किती करणार आहोत 2 करणार आहोत. ज्यावेळेस याला आपण गुणिले 2 करू शतकाला 2 ने गुणलं आपण शतकाने ज्यावेळेस 2 ला गुणलं त्यावेळेस उत्तर आलं 4 बरोबर 4 आलंय शतक. त्यानंतर दशकाला दशक आपण कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही 6 चे 6 ऍज इट इज घेतले जसेचे तसे. आणि नंतर जे एकक आहे एककाला पण काय केलंय आपण 2 ने गुणलेलं आहे मग त्या ठिकाणी किती आले 4. अशा पद्धतीने 464 संबंध जो पहिल्या पदाशी आहे तो आपण या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस 262 आणि 464 या पदांचा संबंध आपल्या लक्षात येणार आहे त्यावेळेसच आपल्याला पुढचं तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा काय येणार आहे संबंध लक्षात येणार आहे. मग 2 चे काय केली आपण 2 ने 2 ला गुणलं उत्तर आलं 4.
6 जशाची तसा 6 घेतला आणि 2ने परत 2ला गुणलं, उत्तर आलं 4. अशाच पद्धतीने आपल्याला 363 संख्या आहे त्याच पद्धतीने क्रिया काय करायची आपल्याला करायची आहे. आता 2ने 2ला गुणलं होतं, एककाला 3 आहे इथं शतक, तर 3ला कितीने गुणणार आहोत आपण? 3ने गुणणार आहोत. उत्तर आला 3ला कितीने गुणणार आहोत आपण? 2ने गुणणार आहोत. उत्तर किती आलं आपलं? 6 आलं. आणि त्यानंतर हे 6 जशीचे तसे आपण घेणार आहोत. नंतर परत एककाला म्हणजे 3ला कितीने गुणणार आहोत आपण? 2ने गुणणार आहोत. उत्तर आलं 6. म्हणजे आपलं उत्तर आलंय 666. उत्तर आपलं या ठिकाणी काय झालेलं आलेलं आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक किती घ्यायचा या ठिकाणी? 3 आपण सिलेक्ट केलेला आहे. 666 उत्तर. तर पुन्हा एकदा बघा, पहिलं पद आहे 262, दुसरं पद आहे 464. आपल्याला दोन पदांचा संबंध व्यवस्थित लक्षात आला पाहिजे, कारण 2ची काय केली? 2ने आपण 2ला गुणलं 4, म्हणजे शतकाला 4, 2ने गुणलं शतकाला 4, दशक आपण जशाचा तसा घेतला 6, त्यानंतर एकक 2ने गुणलं, उत्तर आलं 4. अशा पद्धतीने काय केलंय आपण? 464 काय केलंय? उत्तर आपण काय केलेलं आहे? काढलेलं आहे. पहिला याचा सहसंबंध काढलाय आपण की कशा पद्धतीने आला. त्यानंतर आपण आता हा जो काही हे जे काही उत्तर आलेलं आहे हे पुढे जाणार आहे, आपण तिसऱ्या पदावर जाणार आहे. तर तिसऱ्या पदाचं काय आहे बघा? 3ला कितीने गुणायचं? 2ला गुणलं, उत्तर आलं 6. 6चं काय घेतलं आपण? दशक जो आहे त्याच्यात काहीच बदल न करता ऍज इट इज घेतला 6. आणि जो एकक आहे त्याला पण आपण कितीने गुणलं? 2ने गुणलं, 3 दुने 6. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 666 उत्तर आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे? आलेलं आहे. 666 उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने एकक, दशक, शतकावर वेगवेगळी क्रिया केलेली आहे. एकच क्रिया तीनही स्थानावर न करता वेगवेगळ्या क्रिया वेगवेगळ्या स्थानावर केलेली. याच्यात आपण पाहिलं फक्त क्रिया कोणत्या स्थानावर केली त्यांनी? एकक आणि शतकवर केली, दशकावर कोणती क्रिया केलेली नाही. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न की फक्त बेरीज गुणाकारात न करता बेरीज, भागाकार, वजाबाकी असं कोणत्या तरी एका दोन पदावर करून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, 16 आणि 23. तर बघा, पहिलं पद आहे 16, दुसरं पद आहे, लिहून घेऊ शकता तुम्ही 16 आणि दुसरं पद आहे 23. 16 आणि 23. त्यानंतर तिसरं जे काही पद आहे ते आहे 17 आणि नंतर 17 आणि चौथं पद आपल्याला काय दिलंय? क्वेश्चन मार्क दिलेला आहे. बरोबर. तर आता बघा, आपल्याला ह्या दोन पदांचा जो काही संबंध आहे तो सर्वप्रथम लक्षात घ्यायचा. याचे पर्याय आपण बघूया. तर पर्याय आहे 21, 23. पहिला पर्याय आहे 21, दुसरा जो काही पर्याय आहे तो आहे 23, तिसरा जो काही पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तो आहे 25. त्यानंतर चौथा जो काही पर्याय आहे तो आहे 24. चौथा जो काही पर्याय आहे तो आहे 24. अशा पद्धतीने काय झालेलं आहे? आपल्याला हे पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा, याच्यामध्ये आता 16 आणि 23चा संबंध आपल्याला सर्वप्रथम लक्षात येणं गरजेचं आहे. 16 आणि 23 बघा, आपल्याला अंकांची बेरीज आपण करू शकतो. 16 1 अधिक 6. 16ची जर आपण अंकांची बेरीज केली एकक आणि दशकाची तर उत्तर किती येतं? 7. आणि 30 संख्या आपण कशात मिळवायची? 16 अधिक 7. 16 अधिक 7 किती आले? 23 उत्तर आलं. किती उत्तर आलं? 23 उत्तर आपलं या ठिकाणी काय झालेलं आलेलं आहे. अशाच पद्धतीची क्रिया आपण काय करणार आहोत? 17वर करणार आहोत. म्हणजे आपण मागच्या ह्या टाईपचं उदाहरण बघितलं होतं की दोन्ही अंकांची बेरीज करून ती जी बेरीज येईल ती त्या अंकामध्ये काय करायची? मिळवायची. मग आपण पुढे जर केलं 1 अधिक 7 उत्तर येतंय आपलं 8. आणि मग आपण ते 8 कशात मिळवणार आहे? 17 मध्ये मिळवणार आहे. 17 अधिक 8 किती उत्तर येणार आहे आपलं? 25 उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. ज्या मुलांनी उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. अतिशय जलद आपण उत्तर देत आहात. याचा अर्थ आपला भरपूर सराव या ठिकाणी दिसून येतो. आणि अशा पद्धतीचा अजून आपण सराव केला तर आपल्याला फास्ट मध्ये उत्तरे देता येणार आहेत.
तर बघा या ठिकाणी पहिल्या पदाचा संबंध आपण दुसऱ्या पदाशी काय आहे, तर पहिला जे 16 आहे त्याच्या दोन्ही अंकांची काय केली आपण बेरीज केली आणि दोन्ही अंकांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय झालं, उत्तर आलं 7. उत्तर काय आलं 7 आलं आणि 7 आपण काय केले किती मध्ये मिळवलेत, त्याच अंकामध्ये मिळवले तर आपलं उत्तर आलं 23. अशा पद्धतीने आपण तिसऱ्या पदावर जी काही प्रक्रिया करणार आहोत, तिसऱ्या पदावर काय केलं आपण 17. 17 म्हणजे 1 अधिक 7 दोन्ही अंकांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलं 8 आणि तीच अंक बेरीज आपण कशात मिळवली, पहिल्या पदामध्ये मिळवली. तर आपलं उत्तर येतंय 17 अधिक 8 म्हणल्यावर आपलं उत्तर किती येतंय 25 उत्तर आपलं येतंय. तर अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण अजून यावर आधारित टिपिकल जे काही उदाहरणं आहेत जे विचारले जातात परिषदेकडून, ते अजून उदाहरणांचे आपण या ठिकाणी काय करणार आहोत सराव करणार आहोत. तर बघा पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे बघा, पहिलं पद आहे 65, दुसरं पद आहे 54. पहिलं पद आहे 65 आणि दुसरं पद आहे 54. 65 54 दुसरं पद आहे 54. तिसरं पद आहे 75 आणि आपल्याला चौथं पद काय करायचं आहे शोधायचं आहे. याच्यासाठी आपल्याला बघा पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 62, दुसरा आहे 63. 62 दुसरा आहे 63. त्यानंतर परत तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 64 आणि चौथा आहे 65. म्हणजे पहिले आपल्याला सिरियली पर्याय दिलेत 62, 63, 64 आणि 65. पहिलं पद आहे 65, दुसरं 54 आहे, तिसरं आहे 75 आणि चौथं पद आपल्याला काय करायचं शोधायचं आहे. तर आपण नेहमीप्रमाणे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा काय करणार आहोत सहसंबंध लक्षात घेणार आहोत आणि त्याच्यावरूनच आपण तिसऱ्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे तो आपण लक्षात घेणार आहोत. बघा आता इथे बेरीज वगैरे क्रिया आपण बघितल्या, भागाकाराच्या बघितल्या, तर आपण या ठिकाणी एक वजाबाकीची क्रिया या ठिकाणी करून पाहणार आहोत. तर 65 आता 65 तर जर पहिल्या आणि दुसऱ्या अंकाची आपण बेरीज केली तर 6 अधिक 5 बरोबर किती आलं 11 आले. किती आले 11 आणि ही संख्या आपल्याला काय करायची या पहिल्या पदामधून काय करायची वजा करायची. म्हणजे 65 वजा 11, 65 वजा 11 तर आपलं उत्तर किती येतंय 54. आपलं उत्तर या ठिकाणी काय होतंय येतंय. म्हणजे बघा पहिलं पद 65 आहे, मग आपण काय केली अंकांची बेरीज केली एकक आणि दशकाची. अंकांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय उत्तर आलंय 11. 11 त्याच संख्येत मिळवायची म्हणजे पहिल्या पदामध्ये मिळवायची नाही सॉरी वजा करायची. 65 मधून आपण 11 वजा केल्यानंतर उत्तर किती येतंय आपलं 54 उत्तर येतंय. आणि त्याच्यानंतर आपण दुसरं पद ज्यांनी उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. अतिशय जलद आपण उत्तर देत आहात याचा अर्थ सरावाचा हा परिणाम आहे. सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. असा सराव आपण सुरू ठेवावा. त्यानंतर बघा 75 तर आपण 7 अधिक काय करणार आहोत 5. 7 आणि 5 किती आलं 12. जे उत्तर आलंय ते आपण 75 मधून काय करणार आहोत वजा करणार आहोत. 75 वजा 12 सॉरी 75 हा बरोबर 75 वजा 12 ने करायचंय आपल्याला. तर 65 मधून आपण जे काही 11 वजा केले 6 5 11 तर 12 देखील आपण वजा या ठिकाणाहून करू शकतो. बरोबर आहे. 75 मधून जर 12 वजा केले तर आपलं उत्तर येणार आहे 63. राईट बरोबर आहे. 63 आपलं येतंय उत्तर या ठिकाणी येतंय. म्हणजे आपण दोन्ही अंकांची काय केली बेरीज केली आणि ती जी काही बेरीज केलेली आहे ती बेरीज आपण काय केली त्या तिसऱ्या पदातून काय केली वजा केली. जसं पहिल्या पदातून आपण वजा केली तशीच आपण 75 वजा किती केलेत 63 आपण केलेत. आणि 63 केल्यानंतर म्हणजे 12 वजा केल्यानंतर आपलं उत्तर किती आलं 63 आलं. म्हणजे याच्यात सिंपल थिंकिंग होती की पहिल्या दोन पदाचं काय करायचं बेरीज करायची. बेरीज आल्यानंतर ती जी बेरीज आहे ती पहिल्या पदातून काय करायची वजा करायची. तसंच आपण तिसऱ्या पदावर प्रक्रिया केली. तिसऱ्या पदावर जी काही आपण प्रक्रिया केलेली आहे त्यामध्ये काय केलं आपण
तिसऱ्या पदाचा आणि चौथ्या केली पदांची अंकाची आणि पदाचं काय वजा केली आणि आपलं उत्तर आलंय 63. अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवले आहे. ज्यांनी उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. बघा पुढे आज तर पहिलं पद आहे 4. पहिलं पद या ठिकाणी आहे 4. दुसरं पद आहे 21. तिसरं जे काही पद आहे ते आहे तिसरं पद काय आहे या ठिकाणी बघा 5 आहे आणि याच्यावरूनच आपण काय करणार आहोत चौथं पद आपण शोधणार आहोत. चौथं पद काय करणार आहोत शोधणार आहोत. चौथं पद आपण या ठिकाणी शोधणार आहोत. तर बघा याचे पर्याय या ठिकाणी आपल्याला आहे. पर्याय 21, दुसरा आहे 21, दुसरा आहे 31, तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे बघा 41 आणि 51. 41 आणि 51. तर आपलं पहिलं पद आहे 4, दुसरं पद आहे 21. आपण पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काय संबंध आहे तो अगोदर या ठिकाणी पाहणार आहोत. तर मग आता काय करायचं आपल्याला 4 आणि 21चा संबंध कशा पद्धतीने तयार होतो ते आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम शोधायचं आहे. तर 4चा आपण काय करणार आहोत वर्ग करणार आहोत. 4चा वर्ग केल्यानंतर आपलं उत्तर किती येते 16. 16 मध्ये परत काय आपल्याला 4 मिळवायचे. 16 मध्ये किती मिळवायचे 4 मिळवायचे. किती उत्तर आलं 20. आता आपल्याला दिसते अजून एक आपल्याला कमी पडतोय मग आपण काय करणार आहे एक त्याच्यात ऍड करून बघणार. किती आलं 21. काय प्रक्रिया केली आपण हे बघा 21 कसे आले आपले वर्ग केला. वर्गामध्ये किती मिळवले 30 संख्या मिळवली 4 किती झालं 20 आणि त्यात अजून काय केलं आपण 1 मिळवला. मग आपलं म्हणजे आपण 2 प्रक्रिया केली वर्ग केला नंतर 30 संख्या मिळवली आणि पुन्हा 1 मिळवला. अशा 3 प्रक्रिया आपण याच्यावर केल्यानंतर आपलं उत्तर किती आलंय 21 उत्तर आपल्या या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर आपण काय केलं आता इकडं ही जी क्रिया पहिल्या पदावर केली तीच प्रक्रिया आपल्याला कोणत्या पदावर करायची तिसऱ्या पदावर करायची. तिसऱ्या पदावर तिसरं पद आहे आपलं 5. 5चा काय करणार आहे आपण वर्ग करणार आहोत. 5चा वर्ग केल्यानंतर 5चा वर्ग किती आला 25. 25 मध्ये किती मिळवणार आहे आपण 5. 25 मध्ये 5 मिळवल्यानंतर उत्तर आलं 30. 2 प्रक्रिया केल्या आपण वर्ग केला 5 मिळवले. आता राहिलं 1 मिळवायचं 1 मिळवले उत्तर आलं 31. तर अशा पद्धतीने काय येतं आपलं उत्तर येतं 31. किती उत्तर येतं आपलं 31 उत्तर या ठिकाणी काय होतं म्हणजे आपलं पद 4 आहे. त्या 4चा काय केला आपण वर्ग केला वर्गामध्ये 30 संख्या मिळवली उत्तर आलं 4. उत्तर आलं 20 आणि 20 मध्ये 1 मिळवला उत्तर आलं 21. फायनल उत्तर काय झालं 21. नंतर काय करणार आहे आपण आता हीच प्रक्रिया आपल्याला तिसऱ्या पदावर करायची. वर्ग करायचा वर्गामध्ये 30 संख्या मिळवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे 1 आपल्याला मिळवायचा आहे. तर बघा वर्ग केला उत्तर आलं 25. त्याच्यामध्ये आपण मिळवले 5 झालं 30 आलं उत्तर. 30 मध्ये आपण 1 मिळवला उत्तर किती आलं आपलं 31 आणि पर्याय क्रमांक 2 आपलं हे काय आहे उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण अचूक क्रिया करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि अशा पद्धतीच्या क्रिया आपण ज्या वेळेस करू त्याच वेळेस आपल्याला काय होईल याचं उत्तर शोधणं अतिशय सोपं होईल. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं उदाहरण आहे बघा 86 29. पहिलं पद आहे 86. दुसरं पद आहे 29. त्यानंतर तिसरं जे काही पद आहे ते आहे 98 आणि नंतर चौथं पद आपल्याला काय करायचं आहे शोधायचं आहे. आपल्याला काय करायचं चौथं पद या ठिकाणी शोधायचं आहे. 86 आणि 29 नंतर तिसरं पद आहे 98 आणि चौथं पद आपल्याला काय करायचं या ठिकाणी शोधायचं आहे. त्यासाठी पर्याय दिलेले आपल्याला बघा 30 32. पहिला पर्याय आहे 30. दुसरा पर्याय आहे 32. तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 34 आणि चौथा पर्याय आहे 36. अशा पद्धतीने काय आहे 3 पर्याय आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला 30 दिलाय दुसरा 32 34 आणि
36. तर आपण नेहमीप्रमाणे जे दोन पद आहेत त्या दोन पदांमधील काय करणार आहोत आपण संबंध काय आहे ते आपण या ठिकाणी शोधणार आहे. मग आता बघा आपल्याला काय करायचंय ही जी 86 आहे ही संख्या लहान दिसते आपल्याला. संख्या लहान दिसते याचा अर्थ डबल केलेली नाही. जर संख्या आपल्याला मोठी दिसत असेल तर आपण बेरीज गुणाकार करू शकतो. पण संख्या ज्यावेळेस आपल्याला लहान दिसते त्यावेळेस आपण शक्यतो कोणता पर्याय वापरायचा, एकतर भागाकार करू शकतो आपण किंवा वजाबाकी करू शकतो. बरोबर. मग आपण काय करायचं, जर दुसरा जो पर्याय दिलेला आहे, दुसरं जे पद आपल्याला दिलेलं आहे ते जर दिलेल्या संख्येपेक्षा लहान असेल तर आपण काय करणार आहोत, भागाकार किंवा वजाबाकीचा ऑप्शन वापरणार आहोत. आणि जर दिलेलं पद मोठं असेल तर आपण काय करणार आहोत, गुणाकाराचा किंवा वजाबाकीचा ऑप्शन या ठिकाणी काय करणार आहोत, वापरणार आहोत. तर आपण या ठिकाणी भागाकाराचा ऑप्शन वापरून बघूया. 86 तर काय करणार आपण, 86 भागिले 2 किती येतंय बघा बरं, 86 भागिले 2. तर या ठिकाणी आपलं उत्तर येतंय 43. किती येतंय, 43. बेचोक 8 आणि बेत्रिक 6 म्हणजे 43 आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. आपल्याला 29 पर्यंत जायचंय तर आपण काय करणार आहे, 8 आणि 6 ची जर बेरीज केली दोन्ही अंकांची, 8 आणि 6 ची बेरीज केली तर 8 आणि 6 किती येत 14. आणि 14 आपण काय करणार आहोत, 43 मधून काय करणार आहोत, वजा करणार आहोत. तर 43 मधून 14 ज्यावेळेस आपण वजा करतो त्यावेळेस आपलं उत्तर किती येतंय बघा, 29 आपलं उत्तर येतंय. म्हणजे आपल्याला दुसरा पर्याय काय होतो, मिळतो. म्हणजे काय प्रक्रिया केली आपण 86 वर, 86 पासून 29 पर्यंत येण्यासाठी आपल्याला कोणकोणती प्रक्रिया करावी लागली ते आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. 86 नंतर जे दुसरं पद आहे ते लहान आहे. आपण काय केलंय मग, 86 चे काय केलं, निमपट केली, भागिले 2 केलं, उत्तर आलं 43. 43 मधून आपल्याला 29 पर्यंत जायचं म्हणलं काय केलं आपण, अजून 8 आणि 6 ची काय केली, बेरीज केली, 14 बेरीज आली. मग 43 मधून काय केली, अंकांची बेरीज आपण काय केली, वजा केली. अंकांची बेरीज काय केली आपण, वजा केलेली आहे. ज्यांनी उत्तर दिलं बरोबर त्यांचं अभिनंदन. तर बघा तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते तुम्ही बघा. 98 ची निमपट आपण काय करणार आहोत, म्हणजे 98 भागिले 2 किती उत्तर येते आपलं, 49. 98 भागिले 2 किती आलं, 49. 49 हे आपलं उत्तर आलं. त्यानंतर आपण अंकांची बेरीज करणार, 9 अधिक 8 बरोबर किती आलं, 17. 9 अधिक 8 किती आले, 17. मग आता काय केले, 49 वजा 17, 49 वजा 17 किती उत्तर येतं आपलं, 32. किती उत्तर येतंय, 32. ज्यांचं 32 उत्तर आलं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. हा चला, आपलं किती उत्तर आलंय, 32. 32 किती उत्तर येतंय, 32. किती येतंय, 32 म्हणजे 32 उत्तर या ठिकाणी आलंय. कसं उत्तर आलं, आपण संख्येची काय केली, निमपट केली, भागिले 2 केलं. भागिले 2 केल्यानंतर त्यात काय केलं आपण, ती संख्या ठेवली तशीच आणि नंतर दोन्ही अंकांची बेरीज त्या आलेल्या उत्तरातून वजा केली. आपण याच्यातून केली का, ती मूळ संख्येतून न करता आलेल्या उत्तरातून आपण वजा केली आणि आपल्याला काय मिळालंय, आपलं अचूक उत्तर या ठिकाणी काय झालेलं आहे, आपल्याला मिळालेलं आहे. ते आहे 32, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने कधी कधी आपल्याला एकच क्रिया करावी लागते, कधी कधी आपल्याला 2 क्रिया कराव्या लागतात, कधी कधी आपल्याला 3 क्रिया कराव्या लागतात. अशा पद्धतीने आपल्याला क्रिया 2-3 क्रिया करून आपल्याला काय करावं लागतं, उत्तर काढावं लागतं. संख्यांवर एकाच वेळेस 2-3 क्रिया करून आपल्याला काय करावं लागतं, त्या संख्येचं उत्तर आपल्याला काढावं लागतं. बघा पुढचं उदाहरण आहे 49, 56. पहिलं जे पद आहे ते आहे 49, दुसरं काय आहे 56. 49 आणि 56. त्यानंतर तिसरं जे काही पद आहे ते आपल्याला दिलंय 36 आणि आपल्याला या ठिकाणी चौथं पद विचारलेलं आहे. बघा पहिलं याचं उत्तर आहे बघा, पहिला पर्याय 42, 46, 52. पहिलं पर्याय 42, दुसरा आहे 36, त्यानंतर तिसरा आहे 52 आणि नंतर आहे 56. चौथा जो काय आहे तो आहे 56. तर आपल्याला बघा पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो काही सहसंबंध असेल
तो आपल्याला काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे. बघा 49 काय आहे या ठिकाणी 49. तर 49 आपल्याला बघा ही एक वर्गसंख्या आहे. तर 49चा वर्गमूळ किती येत आहे 7. 49चं वर्गमूळ किती येत आहे 7 या ठिकाणी येत आहे. आता 29चं वर्गमूळ 7 आलंय. मग आपण काय करणार ते 7 काय केले दिलेले जे पहिलं पद आहे त्याच्यातच काय केले मिळवले. 49 अधिक 7 किती आले 56. म्हणजे आपण दिलेल्या पदाचं काय केलं वर्गमूळ काढलं. वर्गमूळ त्या दिलेल्या संख्येमध्ये काय केलं मिळवलं. उत्तर येतं आपलं 56. अशा पद्धतीने आपण काय केली दुसरं पद काढलं. आता त्याच पद्धतीने तिसऱ्या पदावरून आपल्याला काय करायचं चौथं पद काढायचंय. तर तिसरं पद आहे 36. आपण काय करणार आहोत 36चं काय केलं वर्गमूळ. 36चं वर्गमूळ किती आलं 6 आलं. किती आलं उत्तर 6. मग 6 काय करणार आहे आपण तिसऱ्या पदामध्ये म्हणजे 36 मध्ये मिळवणार आहे. 36 अधिक 6 किती उत्तर येणार आहे आपलं 42. अशा पद्धतीने काय केलंय आपण पहिलं पद आणि दुसऱ्या पदाचा सहसंबंध लक्षात घेऊन काय केले तिसऱ्या पदावरून चौथं पद काढले. जे काही पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आहे तोच संबंध काय असणार आहे तिसऱ्या पदाच्या चौथ्या पदाशी असणार आहे. ज्यांचं बरोबर उत्तर आलंय त्यांचं काय मनपूर्वक अभिनंदन. यानंतर बघा सोपं कन्सेप्ट होती. याच्यामध्ये वर्गमूळ काढायचं होतं. तर वर्गमुळात जे आहे ते त्या पहिल्या पदामध्ये काय करायचं होतं मिळवायचं होतं आणि लगेच पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला आन्सर येत होतं. अशा पद्धतीने आपल्याला काय करावं लागतं वेगवेगळ्या कधी कधी एक क्रिया करावं लागते कधी कधी 2 क्रिया कधी कधी 3 अशा संख्यांवरील ज्या क्रिया आहेत वर्गमूळ असेल घनमूळ असेल त्यानंतर बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार अशा पद्धतीच्या क्रिया करून आपल्याला एकाच व्ह्यू मध्ये याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सराव करावा लागणार आहे. तर बघा आता पहिलं पद आहे 98 दुसरं आहे 72. पद आहे 98 दुसरं पद आहे 72. त्यानंतर तिसरं जे काही पद आहे ते आहे 96 आणि चौथं पद या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. पहिलं आहे 98 दुसरं 72 राईट डाऊन करून घ्या. त्यानंतर तिसरं पद आहे 96 चौथं पद आपल्याला काढायचं आहे. तर बघा पर्याय आहेत 54 64 71 72. पहिला आहे 54 दुसरा पर्याय आहे 64. त्यानंतर तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 71 आणि चौथा जो काही पर्याय आहे तो आहे 72. आता आपल्याला याच्याशी काय करायचंय सहसंबंध काय आहे तो यांचा लक्षात घ्यायचा आहे. तर बघा सिंपल एकच कन्सेप्ट आहे याच्यामध्ये एकच क्रिया आहे 98 आणि 72चं. आपल्याला बघितलं लक्षात येतं की 9 8 किती येते 72. 9 गुणिले 8 किती आले 72 आले. बरोबर म्हणजे दुसरं पद आपल्याला लगेच क्विक मध्ये येतंय. त्यांनी उत्तर दिले बरोबर त्यांचं अभिनंदन. त्याच पद्धतीने 9 सक किती 54 म्हणजे एकदम फास्ट आपल्याला उत्तर येणार आहे. काय करायचं आहे फक्त पहिल्या पदाचा काय करायचा गुणाकार करायचा. पहिली संख्या आणि दुसऱ्या संख्येचा काय करायचं गुणाकार एक आणि दशकाचा काय करायचा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर काय येतं आपलं उत्तर येतं. तसंच आपण 9 आणि 6चा गुणाकार केला तर 9 सक 54 आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण काय करत असतो सोडवत असतो. हे जलद आणि फास्ट असे आपण हे उदाहरणं जेवढे सोडवू तेवढे आपल्याला मार्क घेण्यासाठी अधिक वाव असतो आणि आपला वेळ कमी जातो. ज्यावेळेस पहिल्या व्ह्यू मध्ये आपल्याला येत नाही उत्तरासाठी वेळ लागतो त्यावेळेस आपण वेगळ्या प्रश्नाकडे जाऊन आपला वेळ वाचवायचा आहे आणि अधिक प्रश्न आपण काय करायचे आहे सोडवायचे आहे. तर बघा पुढचं एक टिपिकल उदाहरण बघा 95 81 95 आणि काय 81. पहिलं पद आहे 95 दुसरं पद आहे 81. त्यानंतर तिसरं जे काही पद आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे ते आहे 78 आणि नंतर काय दिलंय क्वेश्चन मार्क. नंतर काय दिलंय क्वेश्चन मार्क या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पहिला आहे बघा 61 63. पहिला आहे 61 दुसरा आहे 63. तिसरं जे काही पद आहे ते आहे 81 आणि चौथं जे काही पद आहे ते आहे 83. चौथं पद काय आहे 83 आहे. पहिलं पद आहे 61 दुसरं पद आहे 63 तिसरं पद आहे 81 आणि चौथं जे काही पद आहे
ते आहे 83 हे पद आहे चौथं बघा. 61, 63, 81, 83. तर आपल्याला याच्यावर प्रक्रिया जी काही करायची आहे ती बघा. आता 995 काय करू शकतो आपण 95च बघा. 95 ही जी संख्या आहे 95, तर काय करणार आपण 95चं 9 अधिक 5 किती उत्तर येतंय आपलं 9 अधिक 5 किती आलं उत्तर 14. किती उत्तर आलं 14 आपलं आलं. दोन्ही अंकांची बेरीज केली आपण 14 आली. आता ही बेरीज काय करायची दिलेली संख्या लहान आहे आपल्या पहिल्या संख्येपेक्षा, याचा अर्थ आपल्याला गुणाकार करायचा नाही, बेरीज करायची नाही. काय करावं लागणार आहे भागाकार करावा लागणार आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे की संख्या लहान असेल तर काय करायचं आपण बेरीज वजाबाकी करायची किंवा भागाकार करायची, आणि संख्या जर मोठी असेल तर आपण काय करायचा गुणाकार किंवा बेरीज करायची. मग आपल्याला इथं आता वजाबाकी करावं लागणार आहे. 95 वजा 14 जर आपण केले 95 वजा 14 जर केले तर उत्तर किती येतं 81. बरोबर आलं. 95 वजा 14 किती आलं 81 आलं. अशाच पद्धतीची क्रिया आपण या संख्येवर करणार आहोत 78 वर. तर 78 बघा 7 अधिक 8 किती आलं उत्तर 15. आणि 15 आपल्याला काय करायचे 78 मधून काय करायचे 15 वजा करायचे. आपलं उत्तर किती येणार आहे 78 वजा 15 आपलं उत्तर आलं 63 म्हणजे 63 आपलं काय आलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक 2. काय केलं आपण दोन्ही अंकांची बेरीज करून जी संख्या आली ती काय केली पहिल्या पदातून काय केली वजा केलेली. आपण अशा पद्धतीने आपण हे काय केलंय सोडवलेलं आहे. आलं लक्षात. 81 आणि दुसरं आलं 63. 81 आणि काय आलं 63. 81 आणि 63 आपलं काय आलंय उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. 63 पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपलं आलेलं आहे. तर पुढचं आपण एक उदाहरण घेऊ. आता तीन अंकांचं 3 संख्यांचं उदाहरण आपण घेऊ. 3 अंक ज्या याच्यामध्ये आहे ते उदाहरण आपण या ठिकाणी घेऊ. अगोदर प्रमाणेच हे उदाहरण आहे. तर बघा 353 पहिली जी संख्या आहे ती आहे 353. दुसरी संख्या या ठिकाणी आहे 959. 959. त्यानंतर चौथी संख्या या ठिकाणी आहे 242. आणि तिसरी संख्या आहे 242. चौथी संख्या आपल्याला काढायची. पहिली आहे 353, दुसरी आहे 959, तिसरी आहे 242, चौथी काढायची आपल्याला. पहिला पर्याय आहे 858, दुसरा पर्याय जो काही आहे तो आहे 646, 646. तिसरा पर्याय आहे 353. तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 353. आणि यानंतर चौथा जो काही पर्याय आहे तो आहे 444. चौथा पर्याय काय आहे 444 पर्याय या ठिकाणी आहे. तर बघा आपण पहिलं पद आहे 353. तर 353 वरून 959 वर जायचंय म्हणजे 3 ला कितीने गुणलंय 3 ने. या 3 ला कितीने गुणलंय 3 ने गुणलंय. आणि 5 जशाचे तसा ऍज इट इज घेतलाय. 3 त्रिक 9, 5 ऍज इट इज 3 त्रिक 9 म्हणजे एककाशी एककाला 3 ने गुणलं, दशक जसं तसं घेतलं आणि शतकाला काय केलं 3 नेच गुणलं. म्हणजे त्याच संख्येने नाही आपल्याला 3 ने गुणायचंय. बरोबर 3 ने गुणलंय त्याच संख्येने न गुणतं 3 ने गुणायचं. इकडे जर आपण त्याच संख्येने गुणलं तर आपलं उत्तर कदाचित बरोबर पण येतंय. आणि आपण दोन्ही पद्धतीने सोडवणार आहोत. बघा त्याच संख्येने जर गुणलं तर बघा 242 त्याच संख्येने गुणलं तर उत्तर येणार आहे आपलं 2 ला 2 ने गुणलं, 4 ऍज इट इज घेतला शतक दशक आणि एककाला पण 2 ने गुणलं तर 444 पर्याय क्रमांक 4 येतो आपल्याला. हे झालं एक उत्तर. अजून एक उत्तर आपलं येऊ शकतं 242. आपण जर 3 ने गुणलं 6 येतं. इकडे एककाला 3 ने गुणलं तर 6 येतं. 4 ऍज इट इज घेतला तर 646. म्हणजे 2 उत्तर आपल्याला कधी कधी प्रश्न असतात दोन्ही उत्तर बरोबर. तर त्यातला प्रश्न आहे दोन्ही उत्तर बरोबर. अशा पद्धतीने 3 संख्यांच्या याच्यावर क्रिया आपण करू शकतो. आता पुढचं एक अजून एक उदाहरण घेऊ आपण. शेवटचं उदाहरण असेल माझ्या मते हे. तर बघा आता 13 145. पहिलं पद आहे 13, दुसरं आहे 145. त्यानंतर तिसरं जे काही पद आहे ते आहे 15.
आणि चौथं पद आहे आपल्याला शोधायचं आहे. पर्यायाचे दिलेले आहेत बघा. 165, 178, 165 दुसरा पर्याय आहे 178 आणि तिसरा जो काही पर्याय आहे तो आहे 197 आणि चौथा पर्याय आहे 184. तर बघा आपल्याला आता याच्यावर कोणती क्रिया करणं योग्य होईल हे बघायचंय. बघा 13 आणि 145 याचा अर्थ ही खूप लांबची संख्या आहे, लांबच्या पल्ल्यातली संख्या आहे दुसरी 145. पहिली 13 आहे, दुसरी काय आहे 145 आहे. 13 चा काय करणार आहोत आपण वर्ग करणार आहोत. 13तून 1 वजा करणार आहोत. 13तून 1 वजा जर केले तर उत्तर येतं 12. नंतर 12चा आपण काय करणार आहोत वर्ग. 12चा वर्ग अधिक 1. 12चा वर्ग 144 अधिक 1 किती आलं 145 आलं. आपला दुसरं पद आपलं या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर बघा हीच क्रिया करायची आपल्याला. 15 वजा 1 किती आलं 14. 14चा वर्ग अधिक 1. 14चा वर्ग किती 196 अधिक 1 म्हणजे किती आलं 197. उत्तर आपलं आलंय पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो याचं वर्ग केलाय 1 वजा करून वर्ग केला आणि त्याच्यात परत किती मिळवला 1 मिळवला. डायरेक्ट वर्ग न करता 169 पुढे जात होतो म्हणून 13तून काय केलं 1 वजा केला 12 उत्तर आलं. 12चा वर्ग केला आणि त्याच्यात 1 मिळवलं तर किती उत्तर येतं 144. अशाच पद्धतीने आपण 15तून 1 वजा केला 14 उत्तर आलं. 14 उत्तर आल्यानंतर आपण काय केलंय 14चा वर्ग केला 144 आणि 196 त्याच्यात 1 मिळवला उत्तर आलं 197. अशा पद्धतीने आपण हे संख्यांवर आधारित शब्दसंग्रह बघितला अगोदर आणि आपण ह्या घटकामध्ये शब्द संख्या पाहिलंय. अजून आपले 2 उपघटक आहेत वर्ण इंग्रजी वर्णमाला आणि आकृत्या. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी सहसंबंध आणि मग त्याच्यावरून तिसऱ्या पदाचा चौथ्याशी सहसंबंध आपल्याला शोधायचा असतो आणि आपल्याला आपलं अचूक उत्तर काढायचं असतं. तर सर्वांनी मनपूर्वक ही तासिका जॉईन केली. अतिशय योग्य असे उत्तर दिले, जलद गतीने उत्तर दिले आणि आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ क्लासेस तर्फे अभिनंदन. धन्यवाद. आणि हे लेक्चर या ठिकाणी काय केले संपले. 1 मिनिट बजरंग सर. हा अतिशय सुंदर अशी तासिका श्री बजरंग भागवत सर यांनी घेतलेली आहे. खरंच मी जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आजची तासिका संपली असं जाहीर करतो.